नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत फॉमेंतो मीडियाचा द फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्तीशी मजकूर अदलाबदल करार. द गोवन, गोवन वार्ता आणि कोकण 7च्या कंटेंटचं होणार शेअरिंग. कोविडच्या आव्हानात्मक काळातही फॉमेंतो मीडियानं पाळला पत्रकारितेचा धर्म. फॉमेंतो मीडियामुळे गोव्याच्या धोरणांना मिळणार आणखी बळकटी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून शाबासकीची थाप. मोपा लिंक रोडचं काम थांबवण्याचा आदेश देणारी वारखंड नागझर पंचायतीची नोटीस रद्दबातल. अशोका बिल्डकॉनचं अपील उचलून धरत पंचायत संचालकांचा धक्कादायक निवाडा. निवाड्याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा स्थानिकांचा निर्धार. पाण्याची बिलं भरमसाठ येत असल्यानं सावर्डेवासीय संतप्त. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना विचारला जाब. दर महिन्याला बिल देण्याची मागणी. बिलात कपात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. कळंगूटमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. 2 दलालांना अटक. कळंगूट पोलिसांनी केली 2 युवतींची सुटका. आम आदमी पार्टीची वाटचाल वैयक्तिक महत्वाकांक्षांसाठी होत असल्याची राहुल भामरेंकडून टीका. आप भरकटत असल्यानं सोडली पदांची जबाबदारी. राज्यातील भाजप सरकार हे ॲक्सिडेंटल सरकार असल्याचा भामरेंचा घणाघात. आणि पेट्रोल दरात आणखी 84 पैशांची तर डिझेलच्या दरात 43 पैशांची वाढ. राज्यात पेट्रोल प्रति लिटर 104 रुपये 65 पैसे तर डिझेल 95 रुपये 53 पैशावर. गेल्या 14 दिवसातील 12वी दरवाढ. फॉमेंतो मीडिया आणि फ्री प्रेस जर्नल तथा नवशक्ती यांच्यात कंटेंट शेअरिंग करारावर आज मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. फ्री प्रेसच्या दर्जेदार कंटेंटचा लाभ आता गोमंतकीय वाचकांना मिळणार आहे, तर गोव्याला राष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान देण्यासाठी फ्री प्रेस सहकार्य करणार आहे. फॉमेंतो मीडिया आणि फ्री प्रेस जर्नल तथा नवशक्ती यांच्यातील कंटेंट शेअरिंग करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गोवन वार्ता, द गोवन आणि कोकण 7 वृत्तपत्रातून फ्री प्रेस जर्नल आणि त्यांच्याच नवशक्ती या वृत्तपत्राचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जेदार कंटेंट आता गोमंतकीय वाचकांना मिळणार आहे. स्थानिक पातळीवर आपला वेगळा दबदबा निर्माण केलेल्या या वृत्तपत्रांना आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साज चढणार असल्यानं वाचकांसाठी ही खास पर्वणीच ठरणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची खास उपस्थिती लाभली. फ्री प्रेस जर्नलचे संचालक अशोक कर्नानी आणि नवशक्तीचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी यांनी फॉमेंतो मीडियाच्या या क्रांतिकारी पाऊलाचं स्वागत केलं. या प्रसंगी फॉमेंतोचे वित्त विभागाचे संचालक गोविंद बेणे, मीडिया संचालक जो लुईस तसेच प्रुडंटचे संपादक प्रमोद आचार्य, गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर, द गोवनचे संपादक जोएल अफोन्सो आणि कोकण 7चे संपादक सागर चव्हाण उपस्थित होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मिळून सुमारे 1,75,000 वाचकांना फ्री प्रेस जर्नलच्या पेपरची डिजिटल कॉपी रोज मिळणार असल्यानं कोकण प्रांतात इंग्रजी दैनिकाची कमतरता भरून काढली जाईल आणि त्याचा तरुणाईला मोठा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याला राष्ट्रीय स्तरावरील माध्यमात मानाचं स्थान मिळवून देण्यात फॉमेंतो मीडियानं दिलेलं योगदान उल्लेखनीय असल्याचं म्हटलं. गोयच्या फॉमेंतो मीडियाच्या बद्दल सांगपाचें जाल्यार म्हाका दिसता खरोखरूच म्हणजे एक मिडिया हाऊस अशें आसतलें की लोक लॉसान वयता त्या बिझनसान सहसा इन्वेस्ट करिना. आणि कोविडांतल्या ह्या महामारीच्या काळात सुद्धा म्हणजे कदाचित लॉसान वचूय शकता हे खबर आसतनाय बी एखाद्या मिडिया हाऊसात इन्वेस्ट करप हे कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय फॉर द फॉमेंतो मीडिया, बाबाउदूद बाब तिमलो अँड अंबर बाब तिमलो अँड फॉर द लुईस. कारण हांवें पळयलें की कोरोनाच्या काळात बऱ्याच जाणांनी आपले पेपर बंदय केले. बऱ्याच जाणांनी ठरयलें की ह्या इंडस्ट्रीत आनीक वचप म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट भायर सरतली काय ना. इतकें सगळें आसतना सुद्धा गोवन वार्ता लायव्ह चॅनल सुरू करप, कोंकणी सारकिलो भांगारभूंय पेपर सुरू करप आणि त्याच बरोबर म्हणजे गोंयचीच काळजी करिनात तर सायडीकच्या सिंधुदुर्गाची काळजी करता
आणि तांच्याय खातीर सिंधुदुर्गा लाईव्ह सुरू करप खरोखरूच मनापासून अभिनंदन करता. आमी सुदोदीत गोंयकार कोंकणी आमची मायभास म्हणटा, बट तीच कोंकणी मायभास जगाच्या नकाशाचेर पावोवपा खातीर जर कोणी काम केलां आसत जाल्यार म्हाका दिसता ते फॉमेंतो मिडियात. हांव फॉमेंतो मिडियाचे खूब खूब अभिनंदन करता. नॉट ओन्ली फ्रॉम द प्रुडंट, म्हणजे प्रुडंट चॅनलांतल्यानच न्हय तर तेंच्यांनी आपलो पयलो डिजिटल पेपर म्हणजे वेब बेस्ड पेपर म्हणजे दुबयत आशिल्ल्या आनी फॉरेन कंट्रीज आशिल्ल्या लोकांक जरी कोंकणी वाचीत दिसली आसत जाल्यार म्हाका दिसता बापा पांडुरंग गांवकारान सुरू केल्लो कोंकणी लायव्ह पेपर भांगारभूंय पेपर हो आमकां पुराय जगभर तो वाचपाक मेळटा. तुमी गोंयची कोंकणी भास आमी पळयता की भारत देशांतल्या वेगवेगळ्या भागांनी मागीर जावं ती कर्नाटकांतल्या काही भागात, जावं ती महाराष्ट्रांतल्या काही भागात, जावं ती केरळांतल्या काही भागात म्हणजे आयजूय बी कोंकणी शिकतात, वाचतात, बरयतात. खास करून केरळात म्हणजे काही लोक जे आसा हे कोंकणी कडेन तितक्याच मोठ्या प्रमाणे आकृष्ट जातात आणि त्याच खातीर तो पेपर आसचो हे तुमच्या मिडियांत परत एकदां म्हणजे बऱ्याच जाणांनी लॉस जाता म्हणून बंद केले, बट तुम्ही लॉस जाता आसतना सुरवात केले म्हणून हांवें म्हटलें हांव तुमकां कॉंग्रॅच्युलेट करता आनी हाज्याय फुडें तो पेपर अशाच पद्दतीत चालू उरचो अशें म्हाका दिसता. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी गोंय जर फुडें वतले आसत, गोंय जर टुरिस्टीक स्टेट म्हणून फुडें येतले आसत म्हणजे टुडे यू हॅव पब्लिश्ड इन युअर पेपर इट इज ट्रू Goa being the capital of India in tourism. Definitely we are promoting, we are developing that type of infrastructure jointly in the PPP sectors also. हाज्याय फुडें आमचो सगळ्यांचो हावेस आसतलो, सरकाराचो हावेस आसतलो गोंय राज्य हे देशाची टुरिस्टीक राजधानी जावची आणि ताच्याच खातीर आमचो सगळ्यांचो प्रयत्न आसतलो, सरकाराचोय प्रयत्न आसतलो. बट फक्त सरकाराचो प्रयत्न आसलो म्हणून जावचो ना, ताका जर प्रमोट करतले आसत जाल्यार म्हाका दिसता मिडिया हावजान ते प्रमोट करप चड गरजेचें आसता. त्या खातीर हांवें मुद्दामून म्हटलें गोंयांतल्या खंयच्याच मिडिया हावजात म्हणजे गोंयाक भारताच्या नकाशाचेर व्हरपाचो प्रयत्न गोंयांतल्या गोंयांत सगळेच जाण खेळटले. आमी म्हणटा इन होम ग्राउंडाचेर खेळपा खातीर इट इज व्हेरी इजी टू प्ले ऑन होम ग्राउंड. So there are so many people are playing on home ground. To play on the nationally and internationally, it is very difficult. So that you people have started that. So once again, you are jointly tie up with India Ahead. That is also the great initiatives taken by the Fomento Media. I am congratulating for the Pramod Acharya for that. So you are doing very good and wonderful job. So that you are promoting the Goa and tourism at a Delhi and India level. And now the one step ahead, you have associated with the free press journals, so that definitely the content sharing of the free press journals, it will more helpful for the Goan youth also, for the Goans. So once again, I'm congratulating for both the media houses. When most newspapers went behind the paywall, FPJ did quite the opposite. To counter fake news, we began distributing PDF copies of our newspapers free of cost to anyone who wanted them. Today, more than 100,000 PDFs are being circulated every day. We have no account of how many are being re-forwarded by recipients to their friends. The printed word enjoys immense clout and credibility, even if it is through a digital file. Last few years, we have been looking at policy-related issues through conducting forums, panel discussions, and now webinars with participation of representatives from the government and industry. It helps to showcase today's leaders to tomorrow's leaders. Our 90-year-old newspaper has been the most active during this pandemic and has grown 10x on digital. I'm happy to share that we have more than 50 million page views on our digital platform. I'm immensely proud to share that we are the third largest publication in Mumbai as on date. FPJ shall also foray into NFTs. You will hear about them soon. Thus today FPJ is just not a newspaper, it is much more, and we hope to keep it that way. Finally, I would like to state that I am very happy with this association and hope that the people of the tourist destination of India will get fair and informative news that concerns and matters to them in order of their priorities that will shape their opinion towards a great and better future. मोपा लिंक रोड प्रकरणी पंचायत संचालकांच्या न्यायालयात सोमवारी अंतिम आदेशासाठी सुनावणी झाली.
या प्रकरणी पंचायत संचालकांनी कंत्राटदार अशोका बिल्डकॉन कंपनीच्या बाजूने निकाल देत पंचायतीने दिलेली काम थांबवण्याची नोटीस रद्दबातल केली आहे। पंचायत संचालकांनी दिलेला हा निवाडा समाधानकारक नसून वरखंड नागझर पंचायत या आदेशाला हायकोर्टात आव्हान देणार असं पंचायतीचे वकील प्रसाद शहापूरकर म्हणालेत। Today the matter was for final orders. So today the appeal filed by Ashoka Buildcon contractor was allowed, and the stop work order which was issued by our village panchayat Warkhand Nagzar was withdrawn, dismissed. So both the parties had advanced arguments on earlier occasion. So appellant's case was that this particular stop work order is not proper because that Mopa airport project along with the link road is a project in public interest, and any particular airport project cannot function without a road. Similarly, they were saying that they had taken all the permissions, forest permissions, environmental clearances, and there cannot be an environmental clearance separately for the airport and separately for the road. The project should be construed as a total one project. Secondly, the village panchayat was saying that that particular appeal is not maintainable before the court of director, but they should have approached the office of block development officer Pernem under section 201A. So on maintainability they had challenged. So here actually village panchayat Nagzar did not have jurisdiction to stop a government project of such high caliber. Moreover, this particular project was in public interest. It will be boosting our Goa's tourism economy, and hence panchayat should not have issued that stop work order. So question of maintainability before the director does not arise, as the panchayat themselves did not have power to issue such a stop work order in respect of government projects. Okay. Moreover, section 244A allows the government to take up developmental works in village jurisdiction, and they do not require any permission of any local body. The Panchayat Raj Act itself provides for it. They themselves are in a position to issue these relevant permissions. मॅडम, जे पंचायत गांवची पंचायत जी असता ती लोकलांचे हित सांबाळपाक असता, जे लोकलाचे हित आड अशे प्रोजेक्ट येता किंवा जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते कितपत योग आसा? आता कितें हा, मोपा एअरपोर्ट इज नॉट अ न्यू प्रोजेक्ट. आमकां सगळ्यांक खबर आसा दॅट इट इज ऑलमोस्ट कंप्लिटेड अँड ड्यू फॉर इनॉग्रेशन ऑन 15th August 2022. And link road is just part of it. So if objections had to be genuinely if it had to be objected, it should have been objected long time back. Now, not now when the project is totally complete and it is just matter of a link road leading towards the project. And moreover, like I said, this will be boosting our tourism economy, this particular airport. So stopping the construction of the road leading to the airport is not in the right spirit. जे अशोका बिल्डकॉन म्हणटा तांचे कडेन कांयच लिगली परमिशन ना, एनवायरमेंट क्लियरन्स बीन कांय ना म्हणून हे तुवें पडताळून पळयलां काय म्हणून? हय, पळयलां. पूण ते GMR आनी तांकां आनी तेका ह्या संदर्भान ना, ते परमिशनां दिल्लीं आसा ती मोपा एअरपोर्टा खातीर, आनी ह्या मोपा लिंक रोडा खातीर तेंचे कडेन अजिबात कसलीच परमिशनां ना. हे तेणी तुका तुज्या नदरेक काडून दिल्या, मागीर तुमी कशें अलावड केलें हे कॉन्ट्रॅक्ट? तांचो दावो आसा तूं कॉन्ट्रॅक्टराच्या फेवराक आसा, गांवची विलेजीचे हें प्रोटेक्ट करपाक ना म्हणून. सी, लायक आय सेड न्ही, एअरपोर्ट प्रोजेक्ट हो फक्त प्रोजेक्ट, एअरपोर्ट वेगळो आणि रोड वेगळो, यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट इट दॅट वे. द प्रोजेक्ट इज एज अ होल. सो एनवायरमेंट क्लियरन्स जेन्ना दिला आणि फॉरेस्ट परमिशनां दिल्या टू मेक दॅट पर्टिक्युलर रोड, द प्रोजेक्ट शूड बी टेकन एज अ होल अँड ऑल दीज परमिशन्स आर ऑन रेकॉर्ड. आज ऑर्डर ऑनरेबल कोर्टान ऑनरेबल डायरेक्टरान प्रोनावन्स केली आणि प्रोनावन्स ती फक्त ऑपरेटिव्ह पार्ट वाचलो ताणें, आणि तिने प्रोनावन्स केला की तांचे कंपनीन जे अपील फायल केल्ले आमच्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट ते अपील अलाव केले, आणि आमची स्टॉप वर्क ऑर्डर जी आसा ती स्टँड्स विथड्रॉल अशें ताणें प्रोनावन्स केला, ती विथड्रॉ जाली. ती कितें आशिल्ली त्यांची अपील? अपिलाचो मेन ग्रावंड आशिल्लो की आमकां पावरूच ना हें काडपाक, स्टॉप वर्क इश्यू करपाक पंचायतीक पावर ना, ताका ज्युरिस्डिक्शन ना, आणि ती बी कायदेशीर आसा असो तांचो ग्रावंड आशिल्लो. ओके, कोणाचो? अशोका बिल्डकॉन कॉन्ट्रॅक्टराचो.
आता ह्या संदर्भात तुमची फुडें प्रक्रिया कितें आसतली? फुडली प्रक्रिया आमी ऑर्डरी डिटेल जजमेंट आनी ऑर्डर काय आमी अजून पळोवंक ना, ती कॉपी अप्लाय केला, ताजेर अभ्यास करतले आनी आमी सगळे शुअर आसा की आमी ताका चॅलेंज करतले ऑनरेबल हायकोर्टात. डायरेक्टरेट ऑफ पंचायतान जे अशोका बिल्डकॉनचे अपील आहा ते अलाव केला आणि पंचायतीन जो स्टँड घेतलेलो, वारखंड नगर पंचायतीचो स्टँड घेतलेलो की जे मोपा लिंक रोडचे काम चल्लां ते इलिगल आसा, कारण थंय डिजास्टर सुरू आसा, जी संपत्ती आसा नैसर्गिक संपत्तीची हानी आसा आणि लँड जी नेचर जो चेंज केला बी सगळें, आणि जेका आवश्यक ज्यो एनओसी लागता परमिशन्स आणि एनओसी फ्रॉम कन्सर्न ऑथॉरिटी त्यो ना आसा म्हणून, आणि पंचायतीन तेंचे कडेन मागिल्ली त्यो तेंच्यांनी दिवंक ना, आणि त्याच्यानंतर डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन सुद्धा तेंच्यांनी त्यो काय सबमीट केल्ल्यो ना. सो मोपा लिंक रोड ह्यो वेगळो विशय आसलो आणि मोपा एअरपोर्ट ह्यो वेगळो आसा. लोकांचो असो मुद्दो ना की ते जावपूच जायना म्हणून, लोक ते करूंक येता म्हणटा, पण यू शूड गो इन अ लिगल वे, प्रॉपर वे. आजची जी ऑर्डर जाल्या ती आमकां मान्य ना आसा, पण वी वील स्टडी ऑन दीस इन डिटेल आणि वी वील टेक फर्दर कोर्स ऑफ एक्शन आणि डेफिनेटली वी वील चॅलेंज इट इन द ऑनरेबल हायकोर्ट. आयज तिणी ऑर्डर प्रोनावन्स केली डायरेक्टर ऑफ पंचायती, कितें सांगले अपील इज अलाउड, इतलीच ऑर्डर प्रोनावन्स केली. हे स्वाभाविक आसलेलें, आमी पयलीं पासून सांगता हे स्वाभाविक आसलेलें, कित्याक तिका आपले ऑथॉरिटी डायरेक्टर ऑफ पंचायत म्हणून मायंड एप्लाय करून डिसिजन घेवपाची इच्छा आहा अशी पयल्या दिसाच्यान आमकां दिसताली ना म्हणून. तिका इच्छाच नासलेली, कित्याक शी वॉज बीन रिमोट कंट्रोल्ड ऑन दीस प्रोजेक्ट. डायरेक्टर ऑफ पंचायतीचें काम कितें? टू प्रोटेक्ट द इंट्रस्ट ऑफ पंचायत. हांगासर तिणी केलें कितें? पंचायत सांगता ते सगळे कुशीक दवरले आणि कॉन्ट्रॅक्टर सांगता ते सत्य मानता. ती कॉन्ट्रॅक्टर तिका सांगता आमकां 15 ऑगस्टाक इनॉग्रेशन करपाक जाय, ती मानता. कॉन्ट्रॅक्टरान आर्ग्युमेंटान अशें सुद्दां सबमिशन केलें की पंचायतीक रायट ना आमकां विचारपाक. पंचायत तांकां सांगता हांकां हें काम एक्झिक्यूट करपाक एनवायरमेंटल क्लियरन्स ना म्हणून. कॉन्ट्रॅक्टर डायरेक्टर ऑफ पंचायतीक सबमिशन करता, पंचायतीक आमकां विचारपाक परमिशन आहा काय ना हें सुद्दां विचारपाक रायट ना म्हणून सांगता, आणि डायरेक्टर ऑफ पंचायत ते मानून घेता. हेचो अर्थ डायरेक्टर ऑफ पंचायत बसला कित्याक? पंचायतीचो रायट प्रोटेक्ट करपाक काय मोपा एअरपोर्ट कॉर्डिनेट करपाक? तिचें डेजिग्नेशन चेंज करपाचें, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर करपाचो तिका. आयची जी मॅटर आनी कितें जी ऑर्डर येयल्या पळय तेचे वरसून इतलेंच दिसता की आतां जे गोंयचें सरकार आहा जावं ते सेंट्रलाचें सरकार आहा सगळे घाटयांक लागून वावरतले. आतां पंचायतीचो रायट काडपाक सरकार डायरेक्टर ऑफ पंचायत वावरता, हेचो अर्थ डायरेक्टर ऑफ पंचायत वावरनासलो, सरकार वावरतले आणि ह्यान फुडें सगळे घाटयांकूच लागून चलतले हे सरकार, अशें म्हाका दिसूंक लागले हे ऑर्डरी. सावर्डेत नळाच्या पाण्याचं बिल वेळेवर येत नसल्यानं आणि भरमसाठ बिल येत असल्यानं स्थानिकांनी PWD कार्यालयावर मोर्चा नेला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दामोदर शिरोडकर यांनी. सावर्डेत सध्या पाणी टंचाई समस्या भेडसावतीये, तर दुसरीकडे नळाच्या पाण्याला भरमसाठ बिल येतंय. दर महिन्याला येणारं बिल आता 4 महिन्यांना येत असल्यानं जनतेत एकदम बिल भरणं शक्य होत नाही. पाण्याचं बिल 10,000च्या घरात येत असल्यानं स्थानिक संतापलेत. दरम्यान या गोष्टीचा निषेध करत सावर्डेवासियांनी PWD कार्यालयावर मोर्चा नेला. सरकारने पाण्याच्या बिलात कपात करावी आणि नळाचं बिल दर महिन्यानं द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. लेटराचें कितें मेन्शन केल्लें आसा तुमी? पयलीं म्हणल्यार ती आमी तांकां सांगलां की जे तेंच्यांनी आमी तांकां एप्लिकेशन दिल्लें तेजेर अजून तेंच्यांनी एक्शन घेवना. ते कित्याक लागून घेवना? दुसरी गोश्ट, तेंगेली जी 3 म्हयन्यांनी 4 म्हयन्यांनी ते बिलां दितात ती तेंचे हेका लागून, तेंची इनएफिशियन्सी, तेका लागून आमी कित्याक सोंसया? तेका लागून. तिसरो पॉयंट म्हणल्यार आमगेलो गव्हर्मेंटान जे 16,000 लिटर फ्री म्हणलां तेजी वयर जी रेट लायल्या ती आमकां मान दिना. सो ते तेंच्यांनी कोणा कडेन पावोवपा जाय तें मातशें पावोवचें. आनी चवथी म्हणल्यार युनिट्स आमगेली म्हयन्याची 30 युनिट जाली ती ऑलमोस्ट डबलाच्यान चड येयल्या. ते मातशें तेंच्यांनी रेक्टिफाय करचें, म्हणजे कितें म्हणटा तें सस्पिशियस दिसता तें मातशें पळोवचें. आनी तेजे फाटल्यान म्हणल्यार आमच्यान इतलें बिलां भरूं जायना, तें मातशें रेक्टिफाय करून कितें करपाचें म्हणटा तें फुडलें सांगपाचें. आनी आमकां म्हयन्या बिलां दिवपाची तेंच्यांनी हे करपाचें. तुमी आतां वॉटर उदका बिलां जी वाडोवन येयल्ली ते मातशें आमकां तें रेक्टिफाय करून दिवची म्हणून. म्हणल्यार अजून तेजेर कांयच एक्शन घेतलेलें ना. आनी परत 6 तारखेची लास्ट डेट आसा,
आज 4 तारीख जाली तरी कोणूच कांयच रिप्लाय दिलो ना, तेजे कांयच हें करूं ना. ते 6 तारखेर आमी खंयच्यान भरपाचे, ताका लागून आमी हें घेवन येयल्या. हाजे पयलीं मुख्यमंत्र्यान सांगलेलें न्हू भरनाका म्हणून, तेजेर तुमकां कितें उलोवपाचें आसा? मुख्यमंत्र्यान सांगलेलें भरनाका म्हणून सांगलेलें, पूण तेजे डिपार्टमेंटान कितें तरी सांगपा जाय आसलें आमकां. डिपार्टमेंटूय कांयच सांगना. साधारण कितलेशे बिल लागून आयल्यात, कित्याक हे युनिट सगळे वाडिल्ले आसा आनी ही गरीब परिस्थिती लागून आमच्यान भरपा जायना. तुमी 2-4 म्हयन्याक बिल एक बराबर दिता, ते आमच्यान भरपा जायना. आमकां एक म्हयन्यान बिल दिवपा जाय, ते आमी कशें करून भरूं शकता आनी कमी करपा जाय. हे आमगे वाडले आहा, ही गरीब परिस्थिती आहा. लोक कामां धंद्या ना, सगळे बेकार आहात. तेन्ना गव्हर्मेंटा कडेन मागता की तेणी मातशें आमचे कडेन आमचेर एक उपकार करचो आनी आमकां सगळ्यांक आतां आमी मोर्चा घेवन आयला, तेजें कितें तरी तोडगो कितें काडचो आनी आमचें समाधान करचो मोर्चा घेवन आयल्यार. बरें, देव बरें करूं. आमी बिला लागून आयलात, कित्याक म्हटल्यार बिल न्ही खूब वाडोवन दिलात. आमगे गरीब स्थिती आसा, सगळे लोक गरीब स्थिती आसात. लोक घरात आसात, दादले बायलां घरात आसात आनी बिल आमी कशी भरतली? थोडे एक म्हटल्यार हरकत ना, 1,000 रुमा सुद्दां 4-5 हजार आयला, 14,000 आयलात. एक एकट्याक रुमाच्या 4-4 हजार कशी भरतली? तुमकां कितले येयला? आमकां आयला 20 काय 14,000 आयला. पयलीं कितले येताले? पयलीं आमकां येताले एक 1,500 जावं 500 नाल्यार 1,000. बिल वाडल्या कितले म्हयन्याच्यान बिल वाडल्या पयलीं कितले म्हयने जाले वाडल्या? आतां 3 म्हयन्याकच बिल वाडयला. पयलीं आमकां बिल बरें येतालें, 3 म्हयन्याक बिल मातशी वाडून आयला. बिल येता पळय, आमकां म्हयन्या बिल घालपाचें, कित्याक 2-5 म्हयन्याक बिल आयला आमच्यान भरपा जायना. आनी लोक कितें सारकी नात, कित्याक म्हाका म्हटल्यार सगळे गरीब स्थितीच आसात. म्हणून लोक म्हणटात आमकां बिल भरपा ताकद ना म्हणून, म्हयन्या बिल दिया म्हणून. आम आदमी पार्टीची वाटचाल वैयक्तिक महत्वाकांक्षांसाठी होत असल्याचा सनसनाटी आरोप पक्षाचे माजी राज्य संयोजक राहुल मामरे यांनी केला. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. हो निर्णय घेवपाक खूप कठीण आशिल्लो आमकां, कित्याक आम आदमी पार्टीन जेन्ना सुरवात जाली इंडिया अगेन्स्ट करप्शन, ते पासून हांव पार्टीन जोडिल्लो आशिल्लो. ऑलमोस्ट म्हणटा 10-1 वर्सां तरी. तेन्ना हो निर्णय घेतना खूप कठीण आशिल्लो म्हाका. पार्टी फॉर्म जाल्ली त्या दिसा पासून आम आदमी पार्टीन हांव जोडिल्लो आसा. जायती जबाबदारी पार्टीन म्हाका दिली ती स्विकारली हांवें. जाता तो बऱ्या प्रयत्नान काम केलें, पण मागीर खंय तरी आतां दिसून आयलें की जे डायरेक्शन पार्टीन वचपा जाय आसलें ती भटकता मातशी खंय तरी. तेन्ना म्हाका अशें दिसलें की म्हाका योग्य की मातसो सायडीक रावचो, बाजूक रावचो, जे पार्टीक कितें करूंक जाय त्या दिशेन वचचें. खंय तरी एक डायरेक्शन आसता, पार्टी जी फॉर्म केली एक आयडियोलॉजी आसता. खंय तरी म्हाका दिसता मतभेद जालो, ते म्हाका पटूं ना. तेन्ना वाट मोकळी करपाक म्हाका योग्य दिसलें की हांवें बाजूक रावचो. जे पार्टीचे मुद्दे आसले, जावं ते एज्युकेशन हेल्थ सेक्टर, ते अजुनूय मुद्दे आसा. आम आदमी पार्टी जे लोकांचो इश्यू काडटा ते काडत रावतले. म्हाका खात्री आसा गोंयचे जे नवे लिडरशीप आसतले ते सुद्दां काडटले. पण पार्टीची वाटचाल केन्नाच कोणाच्या म्हत्वाकांक्षे खातीर किंवा पर्सनल एम्बिशना खातीर केन्ना आसपा जायना. हो म्हजो दृश्टिकोन, म्हजो पर्सनल ओपिनियन. तेन्ना अशें जर जायत दिसलें ते योग्य न्हय खंयच्याच पार्टीक. खंय तरी दिसता आम आदमी पार्टी तशें जाल्लें आसा सध्या, म्हणून आमकां दिसलें योग्य हांव भायर वचों म्हणून. राजकारणांत खंयच्या पदाक आनी हाजी कसलेच अपेक्षा ना. जेन्ना कन्व्हिनर जाल्लो तेन्ना हांवें ते सुद्दां अपेक्षा करून पण जी हांव जबाबदारी स्विकारली ती हांवें पार पडली. आतां सुद्दां गोंयच्या लोकां खातीर म्हापश्या सदांच आसतलो तयार. हांव सदांच जबाबदारी स्विकारपाक हांव तयार आसतलो. म्हापश्या खातीर कितें म्हजी करपाक जाय ताचो सदांच म्हजो हातभार आसतलो. जे आमी हो सरकार घडयला तो खरें एक्सिडेंटल सरकार घडला, तेन्ना गोंयच्या लोकांक योग्य निर्णय घेवपाक जाय. योग्य पार्टी खंयच्यो आसा, योग्य उमेदवार खंयचे आसा तेमी. आतां काल तुमी हें पळयलां, पोर्टफोलियो एलोकेशन जालां. एलोकेशनान प्रिंटींग स्टेशनरी म्हणून पोर्टफोलियो केलो, वेस्ट मॅनेजमेंट केलो. पण जे मेन गरज आसा आजची युवा पिढी, यूथ अफेर्स, तांचे फुडें जॉब्स, तांचे फुडें एज्युकेशन, तांचे जॉब्स तांकां कशें दिवप, हाजेर केन्नाच भाचाभाच जावना. पोर्टफोलियो जावना, एज्युकेशनचेर जावना पोर्टफोलियो, यूथ अफेर्सचेर ना. ही खरी खंताची गजाल. आनी जाली कसलें म्हणल्यार वेस्ट मॅनेजमेंट, प्रिंटींग स्टेशनरी हे पोर्टफोलियो सरकारान अलॉट केले. तेन्ना लोकांनी सुद्दां हाजेर विचार करपाक जाय. हो खरो जोक जाल्लो आसा गोंयच्या जनतेर ह्या सरकारान केला तो. एक खंय तरी 5 वर्सां नवी दिशा हाडटलो प्रमोद सावंत अशी आमी आशा बाळगता. पण हे प्रिंटींग स्टेशनरी, वेस्ट मॅनेजमेंट आनी कसले पोर्टफोलियो केले, वेट आनी कसले प्रोविदारियो करचे. पण मेन कितें आसा हेच्या काळान यूथ आसा, एज्युकेशन आसा, हे गरजेचे पोर्टफोलियो.
तेन्ना लोकांनी विचार करपा जाय, योग्य ते मनीस राजनिती हाडपा जाय, योग्य उमेदवार सिलेक्ट करपा जाय आनी गोंयची दिशा बदलपा जाय. बाजारमळ कुर्टी इथल्या बेकायदा भंगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील बाजारमळ कुर्टी इथल्या बेकायदा भंगार अड्ड्यावर बुलडोजर फिरवण्यात आला. सुनील मल्ली यानं बाजारमळ इथं हा भंगार अड्डा उभारला होता. त्यासंबंधी संदीप पारकर यांच्या तक्रारीनुसार मल्ली याला कारणे दाखवा नोटीस बजावून भंगार अड्डा हटवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत मल्ली यानं भंगार अड्डा न हटवल्यानं अतिक्रमण हटाव पथकाच्या मदतीनं हा भंगार अड्डा बुलडोजरच्या सहाय्यानं हटवण्यात आला. यासंबंधी बीडीओ अश्विन देसाई यांनी सविस्तर माहिती दिली. आमची कुर्टी खांडेपार जी पंचायत आसा ताजी कंप्लेन आयिल्ली. कंप्लेन येतकीर आमी एज पर पंचायत राज जी प्रोसेस आसा तो केलो आनी तातूंत भितर इन्स्पेक्शन आसता, शोकॉज नोटीस आसता, टायम दिवपाचो आसता हेका रिस्पोंडंटाक, ते सगळें दिवन डेमोलिशन ऑर्डर काडपाची आसता. अंडर सेक्शन 3 कारण पंचायतीन फायल मागीर डेमोलिशन स्क्वॉड डेप्युटी कलेक्टर सालसे आनी इन्चार्ज ऑफ डेमोलिशन स्क्वॉड हांगा पंचायतीन डेमोलिशन स्क्वॉड रिक्वेशन करपाक पडटा. सो ते तेंच्यांनी केले आनी एज पर डेप्युटी कलेक्टर ऑर्डर आयज डेमोलिशनाक ऑन बेस्ड ऑन पंचायत ऑर्डर डेमोलिशनाक आयिल्ले कडेन कितले आयज मेरेन दिसता हे 4थें 3रे आनी फुडें आनी आसा डेमोलिशन आनी खंय खंय कंप्लेनी आसा तेजे परस एक्शन करीत आसा आमची पंचायत. पळय कंप्लेन करता ते कोण एनजीओज करता काय कोण करता? कंप्लेन इंडिविज्युअल करता, केन्नाय एनजीओ करता. तशें कंप्लेनंट खूब आसतात, तशें स्पेसिफीक अशी कॅटेगरी ना कंप्लेनंटाक. सो हे स्क्रॅप यार्ड आहा तांकां असो आतां हे म्हणटा ते ना तेंच्यांनी खंय करपाक येता आपलं हे स्क्रॅप यार्ड शिफ्टाचें म्हणटा. स्क्रॅप यार्ड एज पर स्क्रॅपिंग जी पॉलिसी आसा गव्हर्मेंटाची त्या प्रमाणे परमिशन घेवन तेंच्यांनी करपाचें. ताका पोल्युशन कंट्रोल बोर्डाची ऑथोरायझेशन आनी वेरियस गव्हर्मेंट ऑथॉरिटीज जी आसा तांची परमिशन आसता ती सगळ्यांक घेवन मागीर सेटअप करतात. हांगा पयलें तांचे कडेन कांय नाशिल्लें दिसता म्हाका. सो पंचायतीन एक्शन घेतलेली आसा. कंप्लेन कशी येत रावतली आनी जो पर्यंत हे पंचायत डेमोलिशन ऑर्डर काडून आपयता जावपाक शकता. फोंड्याहून विदिता प्रभूसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह. कळंगूट पोलिसांनी वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई करताना 2 युवतींची सुटका केली. या प्रकरणी राजस्थानमधून आलेल्या किशन वर्मा आणि अजय कुंद्रा या 2 दलालांना अटक केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. सॅटर्डे आमकां एक इन्फॉर्मेशन येयलें की प्रॉस्टिट्युशना खातीर 2 जाण 2 चेडवां घेवन येवपाचे आहा म्हणून टू सप्लाय देम टू देअर प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स. ऑन रिसिप्ट ऑफ द इन्फॉर्मेशन आमी आमचे सुपिरियरांक इन्फॉर्म केलें आनी अकॉर्डिंगली वी सेक्युअर्ड पंच विटनेसीस, एनजीओ सेक्युअर केलो आनी वी लेड अ ट्रॅप आयली आनी इन्फॉर्मेशना प्रमाणे ते लेट 2 स्कुटरींचेर 2 चेडे 2 पिलियन रायडर तेंची चेडवां तांकां घेवन ते कलंगूट डॉल्फिन सर्कला कडेन पावले. जेन्ना आमी तांकां इंटरसेप्ट केले थंयसर आनी तेन्ना विचारले तेन्ना ते कांय सांगना जाले. मागीर जेन्ना एनजीओ इंटरॅक्ट जालो तेंचे कडेन आनी तेंच्यांनी डिस्क्लोज केलें की ही 2 जाण चेडवांक ते घेवन हांगा प्रॉस्टिट्युशनाक घेवन येयल्ले म्हणून कस्टमरांक सप्लाय करपाक. अकॉर्डिंगली तांकां आमी एप्रिहेंड केली, तांकां रेस्क्यू केली 2 विक्टिम्सांक आनी 2 एक्यूज तांकां एप्रिहेंड करून पुलिशनार हाडले आनी दोगांचे आतां टील 12 एप्रील कस्टडी घेतलेली आहा रिमांड. फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. 2 एक्यूज अरेस्ट केले ते फर्दर आनी कोण तरी आसा ते आतां ड्युरींग इन्व्हेस्टिगेशन पळयता जशें कितें इन्व्हेस्टिगेशनान कितें कितें येतले पॉयंट्स वयर ते प्रमाणे आमी इन्व्हेस्टिगेशन करतले. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.